नमस्कार. नमस्कार. आधी सासू सासऱ्यांना विचारायचं आहे किंवा तुमच्याकडनं उत्तर आम्हाला पाहिजे की आता मुलाचं लग्न होणार आहे. आत्तापर्यंत मुलगा कसा वागत होता तुम्हाला माहीतच आहे, पण लग्नानंतर त्याने स्वभावात कुठला बदल करावा असं तुम्हाला वाटतं बाबा? मला असं वाटतं की दोघांनी जे जसे आहेत तसेच राहावेत. नाही, मुलांनी मुलांनी त्यांनी बदलून करायची गरज नाही. काही नाही, म्हणजे एकदम परफेक्ट त्या दोघांनी ऍडजस्ट करायचं. ते करतीलच, हां. पण तुमचा सल्ला असा काय तेवढंच, सल्ला काही बदलायचं नाही. काही बदलायचं नाही, आहे तसंच राहायचं. आई मुलगा थोडा बोलका झाला पाहिजे, तो कमी बोलतो. त्यासाठी संधी मिळाली पाहिजे. बरं ठीक आहे, ओके. तुम्ही सांगा तुमच्या मुलीने काय बदल केला पाहिजे स्वभाव? थोडी शांत झाली पाहिजे, बालोपासना वाचली पाहिजे, कारण संसाराबरोबर थोडंसं नामस्मरण पण घडलं पाहिजे, म्हणजे सुखाचं होईल. कारण जशी मी अखंड सुखात आहे तशी ती पण सुखात राहू शकते. बोला. तुमचं लाईफ तुम्ही सांभाळायचं. बरोबर. आजोबांकडे ही आमची लाडाची नात. आमच्या आजोबांची अशीच इच्छा असणार की हे नेहमीच सुखी राहावं. खात राहू. बरोबर आहे, पण स्वभावात काय बदल करायची गरज तर नाही. काही जरूर नाही आहे. स्वभाव कधी बदलत नसतो. बरोबर, म्हणजे आहे तसंच राहायचं. व्हेरी गुड. फक्त थोडा तापट स्वभाव आहे तर कमी करा. हेच पाहिजे होतं, बाकी काही. हेच कोणीतरी बोलावं एवढंच होतं, बाकी काही बाकी नाही. काय फक्त थोडा आहे ना, तो फक्तच फार इम्पॉर्टंट आहे. पाठीमागे नाही, स्वीटीचा स्वभाव तसा खूप चांगला आहे. स्वीटी कोण येणार आहे का? पृथाचा अच्छा, या स्वीटी आहेत का? ओके, घरच्यांसाठी स्वीटी. घरच्यांसाठी मी स्वीटी भाऊ सनी. भाऊ कुठे? भाऊ इथे. हा. स्वभाव खूप फटका आहे, पण तो आपल्या घरी सहन होतो. जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जाईल तेव्हा व्यवस्थित जरा हे केलं पाहिजे, मॅनेज करून घेतलं पाहिजे स्वतः. बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपलं घर असताना काय, चला ठीक आहे आपल्याला एकत्रच राहायचंय, पण दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर हे झालं पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट भावाने सांगितलेली आहे, कारण सगळ्यात जास्त या स्वभावाचा फटका बिचारा त्यालाच मिळालेला आहे. त्या ठिकाणी एक खरा खोट्याचा खेळ खेळायचा आहे आणि मी काही विधानं करणार, त्याच्यावरती खरं खोटं नेमकं कसं ते जाणून घेऊया. पहिलं विधान आहे, लग्नानंतर ताईच्या बडबडीचा मिस्टरांना अजिबात कंटाळा येणार नाही. खरं. खरं. बघून घेईन मी. मला बघवत नाहीये. पुढचं विधान आहे, ताईचा फॉरवर्ड स्वभाव लक्षात घेता, म्हणजे ताईचा हा जो फॉरवर्ड स्वभाव आहे तो मिस्टरांना खूप आवडतो. असं खरं की average. खोटं? खरं. खरं. आवडतो. खरं. तिसरं विधान, मिस्टर ताईपेक्षा आईला जास्त घाबरतात. खरं. खोटं. का तुम्हाला का खोटं वाटलं? असं तो घाबरत नाहीच आहे. म्हणजे यांना जास्त घाबरतो. हा, नाही तो प्रश्न असा आहे की दोघांपैकी कोणाला तरी जास्त घाबरतो तर कुणाला घाबरतो, एवढाच प्रश्न होता. तर तो तुम्हाला जास्त घाबरतो. मला घाबरत. खरं. आनंद या सेगमेंटचा एवढाच आहे की हा पहिला सेगमेंट असेल कार्यक्रम सुरू झाल्यापासून की त्या सेगमेंटमध्ये ताईला बोलायलाच मिळालेलं नाही आहे. तेव्हा म्हणजे हा शांततेत पार पडला हा आत्ताचा सेगमेंट. पण हसत राहा, आनंदात राहा आणि त्याचबरोबर झी मराठीकडून एक छोटासा आहे.